वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा जो व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचा मुद्दा बोलणार आहोत। आपण डीएड बीएड किंवा शैक्षणिक जी गोष्ट आहे त्याच्या संदर्भात। मग तुम्ही बघितलं असेल की त्याच्यामध्ये का महत्त्वाचं आहे, कारण की हा व्हिडिओ पूर्ण बघा। या व्हिडिओमध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहे। त्या कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत। काही विद्यार्थ्यांची खूप सारे कमेंट्स होते या संदर्भात, त्या संदर्भातच बोलणार आहोत। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। साईडचं नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही। सगळ्यात अगोदर बघा, सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट म्हणजे जी आहे शैक्षणिक अर्हता जी आहे आपण व्यवस्थित नमूद करणं आवश्यक आहे। म्हणजे आपण टेट परीक्षा बघितली असेल तुम्ही, तर टेट परीक्षेमध्ये तुमचं जेवढं काही क्वालिफिकेशन आहे, तुम्ही जेवढी काही पात्रता धारण केलेली आहे ती पूर्ण पात्रता जी आहे व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये नमूद करणं आवश्यक आहे। तुम्ही पात्रता नमूद नाही केली, समजा तुमचं क्वालिफिकेशन जे असेल ते त्यानुसार तुमच्याजवळ जे जे काही गोष्टी आहेत, तुमचे 10वी 12वी ग्रॅज्युएशन असेल तर, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर, डीएड असेल, बीएड असेल, एमएड असेल किंवा वेगवेगळ्या कोणत्या प्रकारची तुमची कास्ट काय आहे, तुम्ही नॉन क्रिमिनलमध्ये मोडता किंवा नाही मोडत, या सगळ्या गोष्टी, डोमिसाईल आहे किंवा नाही, या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे नमूद करणं खूप आवश्यक आहे। आणि त्याच गोष्टी पवित्र पोर्टलला येणार आहेत, कारण की ते अपडेट होतात जशाच्या तशा। पुढची गोष्ट जी आहे ती आहे शैक्षणिक शिक्षक पात्रता। आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सर आमचं एक कमेंट आली होती की सर आमचं, अशा कमेंट भरपूर आहेत त्या तुम्ही समजून घ्या। मला एक सांगायचं आहे की इथे काही विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, सर आमचं क्वालिफिकेशन जे आहे MA इंग्लिश आहे, तर आम्ही इंग्लिश मिडियमच्या जागेसाठी जो किंवा इंग्रजी मिडियमच्या जागेसाठी इंग्लिश मिडियमसाठी आमचा विचार होणार का? तर तुम्ही एकदा अगोदर काय करा, शासनाचा GR आहे बघा, कशाचा, शिक्षक होण्यासाठी जी पात्रता लागते ना, शैक्षणिक पात्रता, त्याच्या संदर्भात शासनाचा एक GR आहे, तो आपल्या टेलिग्राम चॅनलला कदाचित आहे। तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा। टेलिग्राम चॅनल जे आहे किशोर झोगरे ऑफिशियल, टेलिग्राम चॅनलला तुम्हाला तो शासन निर्णय मिळून जाईल। नाही मिळाला तर तुम्ही बघा, शासन निर्णय तुम्हाला कुठे ना कुठे मिळेल। शासन निर्णयामध्ये तरतूद अशी आहे की तुमचं जर समजा MA इंग्लिश असलं तर तुम्ही त्या इंग्रजी जागेसाठी पात्र आहात, म्हणजे लँग्वेजसाठी तुम्ही पात्र आहात, तर तुम्ही इंग्लिश मिडियमसाठी म्हणताय। इंग्लिश मिडियमसाठी नाही होणार, पण इंग्रजी विषयासाठी तुमची जी आहे निवड होऊ शकते। पुढची गोष्ट आहे ती आहे अशाच प्रकारची पात्रता बाकीच्यांची सुद्धा असू शकते वेगवेगळी। तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणकोणती प्रकारची पात्रता आहे, त्यानुसार मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन की खरोखर पात्रता जी आहे कोणकोणत्या मिडियमसाठी आहे। पुढची गोष्ट आहे ती आहे TET परीक्षा। आता काही विद्यार्थ्यांनी TET परीक्षा पास केलेली असते, तर तुमची महाराष्ट्र गव्हर्नमेंटची TET आहे का सेंट्रल गव्हर्नमेंटची CTET आहे, पेपर 1 आहे का पेपर 2 आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला माहित आहे मार्क्स 90 पाहिजे ओपनवाल्यांसाठी आणि कॅटेगरीवाल्यांसाठी 82 मार्क्स पाहिजे, ठीक आहे। तर तुम्हाला TET परीक्षा संदर्भातची जी माहिती आहे, आपण TET परीक्षा पास आहोत किंवा नाही आणि त्याच्या संदर्भात हवे असणारे जे मार्क्स आहेत ते आपल्याला आहेत किंवा नाही, त्या संदर्भाची जी माहिती आहे ती सुद्धा व्यवस्थित आणि तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे की आपण त्यासाठी पात्र आहोत किंवा नाही। ही पात्रता तुम्ही जी आहे TET परीक्षेची पात्रता तुम्हाला पवित्र पोर्टलवर नमूद करावं लागणार आहे। तर त्यावेळेस तुमचे जे मार्क्स आहेत TET परीक्षेमधले मार्क्स ते सुद्धा तिथे अपडेट होतात, तुम्हाला ते तिथे पवित्र पोर्टलमध्ये टाकावं लागतात। पुढची गोष्ट आहे ती आहे DED आणि BEDची पात्रता। आता विद्यार्थ्यांचं काय असतं, काही विद्यार्थ्यांचं फक्त DED आहे तर ते वर्ग 1 ते 5 साठी अप्लाय करू शकतात। काही विद्यार्थ्यांचं BED आहे ते वर्ग 6 पासून तर वर्ग 12वी पर्यंत अप्लाय करू शकतात। काही विद्यार्थ्यांचं DED आहे ते वर्ग 1 ते 5 साठी 6 ते 8 साठी सुद्धा अप्लाय करू शकतात। आणि काही विद्यार्थ्यांचं DED BED दोन्ही आहे, तर मग त्यांचा विचार दोन्ही ठिकाणी होतो, ठीक आहे। आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची पात्रता जी आहे, तुम्ही कमेंट्समध्ये समजा विचारलं की समजा आमची पात्रता अशी अशी आहे आणि आमचा विचार कशासाठी होऊ शकतो, तर काय होतं, ज्यावेळेस तुम्ही पात्रता ॲड करता, जेवढी काही शैक्षणिक पात्रता असेल, तुमचं BSc झालेलं असेल, सोबत तुम्ही BA सुद्धा केलेलं असेल, MA केलेलं असेल, मग तुम्ही BSc पण केलं, BA केलं, MA केलं, पण ही जी पात्रता आहे तुम्ही काय करायचं, जे आपलं पवित्र पोर्टल असतं तर त्यावेळेस किंवा जी टेट परीक्षा झाली आपली, तर टेट परीक्षेमध्ये तुम्ही नमूद केलेली असेल, तर टेट परीक्षेमध्ये जी पात्रता तुम्ही नमूद केलेली आहे किंवा त्या ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्याच गोष्टी तुम्हाला पवित्र पोर्टल नमूद करायच्या। आणि तुम्हाला ज्यावेळेस प्रिफरन्स येतात ते तुमच्या क्वालिफिकेशननुसारच येतात, त्याच्यामुळे जास्त चिंता करायची गरज नाही। पुढची जी आहे ती आहे कॅटेगरी। आता बघा तुम्ही कधी काय होतं, कास्टवाले जे उमेदवार आहे, कास्टवाल्यांचा उमेदवारांचा विचार ओपनच्या जागेसाठी सुद्धा होतो, पण मग जे ओपनमध्ये उमेदवार येतात त्यांचा विचार दुसऱ्या कास्टच्या जागेसाठी होत नाही। म्हणजे उदाहरणार्थ OBC SC ST VJ या ज्या वेगवेगळ्या कास्ट आहेत, या कास्टच्या ज्या जागा असतात त्या जागेसाठी ओपनवाल्यांचा विचार होत नाही, पण SC ST OBC हे जे काही वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत, या कॅटेगरीचे जे उमेदवार आहेत त्यांचा विचार मात्र ओपनच्या जागेसाठी होतो, ही गोष्ट लक्षात ठेवा। पुढचं जे आहे ते आहे आरक्षण नमूद करणे। जर तुमच्याजवळ आरक्षण आहे तर आरक्षण नमूद करा, आणि आरक्षण आताच्या तारखेमधलंच पाहिजे, नाही तर तुम्ही म्हणसाल आता की बाबा माझ्याजवळ आरक्षण नाही आहे पण मी डॉक्युमेंट काढतो नंतर ॲड करतो, तर नंतर ॲड करता येणार नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो जास्त विचारला जातो तो आहे नंतरची अर्हता ॲड करता येईल का। आता समजा तुम्ही नंतरची अर्हता घेतली, TET परीक्षेनंतर पास केली किंवा DED केलं, BED केलं किंवा बाकीच्या गोष्टी केल्या असतील नंतर तुम्ही, तर त्या गोष्टी तुम्हाला ॲड करता येणार का? तर बघा
फक्त इथं एक गोष्ट आहे, तुम्ही जी टेट परीक्षेमध्ये जी माहिती लिहिली होती टेट परीक्षेमध्ये, तीच माहिती तुम्हाला पवित्र पोर्टलवर भरायची आहे, ठीक आहे. आणि तुम्हाला जे सांगितलं होतं की फक्त ॲपेरवाल्यांना संधी देण्यात आली होती, फक्त ॲपेरवाल्यांनी ज्याने तिथे नमूद केलं होतं आम्ही ॲपेर आहोत त्यांनाच फक्त एडिट करायला संधी मिळणार आहे. बाकी तुम्हाला नंतरची जी कोणती पात्रता असेल तुमची, तुम्ही TET परीक्षा पास केली असेल, CET पास केली असेल, तर ती तुम्हाला ॲड करता येणार नाही. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन मिळेल त्याला ऑल ओव्हर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिळणार नाही. आय होप तुमचे पूर्ण डाऊट क्लिअर झाले असतील. वन्स अगेन थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.